पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी काही केल्या आटोक्यात येत नाहीये. आज भर दिवसा एका तरुणाची 11 जणांनी मिळून निर्घृण हत्या केली. यामुळे पिंपरी चिंचवड परिसरात मोठं तणावाचं वातावरण आहे. पिंपरी शहरातील मुख्य आणि पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महावीर चौकात हत्येचा हा थरार घडला. या घटनेत मृत्युमुखी पावलेला विनायक पाटोळे नामक तरुण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच होता. पाटोळेवर त्याच्याच मित्रांनी हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. एक खून प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर पाटोळेने गुन्हेगारी क्षेत्रात आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली होती. त्यावरून त्याच्या मित्रांचे आणि त्याचे नेहमी वाद व्हायचे. रविवारी या वादातून भांडणं झाली आणि पाटोळेच्या मित्रांनीच त्याला ठार केले. भर दिवसा घडलेल्या घटनेच्या वेळी अनेक नागरिक पेट्रोल पंप आणि बस थांब्यावर उभे होते. मात्र हल्ला चढवण्याची संख्या जास्त असल्याने कोणीही पाटोळेला वाचवण्याचं धाडस केलं नाही. जिथे हा प्रकार घडला तिथून पिंपरी शहर मुख्य पोलीस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर असताना देखील गुन्हेगार हे कृत्य करू शकल्यामुळे पोलिसांची गुन्हेगारांवर किती जबर आहे हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.